रोटर नवीन असल्यावर जे काम होतं ते काही कालावधीनंतर किंवा एका वर्षानंतर ते काम का होत नाही. तर मग नमस्कार ड्रायव्हर भावांनो, स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचं आपलं कामकाज आजवार सोमवार 19 तारीख आहे, 19/1/2026. आजचं कामकाज आपलं चाललंय पेरूमध्ये रोटर मारण्याचं काम चालू आहे. बघू शकता हा पेरू मालावर धरलेला आहे. पेरूची काडी अशा पद्धतीने छाटलेला आहे बघा. आणि ही मधी घेतलेला पाला आहे काडी सगळी. तर आपल्या रोटरला फण असल्यामुळं हे फण बघू शकता आपण किती घुसलेला आहे. जमिनीत अख्खा फण बुडालेला आहे. तर हे कामकाज पाठीमागं झालेलं आहे बघा असं. हो का, काडीकुटी आपल्या सुद्धा रोटरला 1 वर्ष कंप्लीट होत आलेले आहेत. बघू शकता कामकाज कसं काय झालेलं आहे. ते पण पेरूची काडी कुटी मारलेली आहे. अशा पद्धतीने काडी आहे पेरूची. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्रायबर आपला चॅनल करा. तर सर्वप्रथम आपण जर ट्रॅक्टर कामाला सांगितला तर तो ट्रॅक्टर आपल्या वावरात आला तर त्याचं पहिल्यांदा आपण त्या रोटरची कंडिशन काय आहे ती बघितली पाहिजे. किंवा मी म्हणतो 30 दाती 24 ब्लेड 30 ब्लेड रोटर असतो आपला, 36 ब्लेड रोटर असतो. तर ती पाती जी आहेत ती एकदम क्लिअर आहेत का ती बघितलं पाहिजे. कारण सुरुवातीला जी काम रोटर नवीन असतो ते काम जोरात होतं. नंतर नंतर जसं म्हणजे काम करत रोटर जाईल तस त्या पानांची झीज होत जाते. पानांची झीज होत गेली की जशी सुरुवातीला क्वालिटी आहे ती क्वालिटी शेवट म्हणजे एका वर्षाच्या नंतर ते आपल्याला बसू शकत नाही. म्हणजे पानं जशी झिजतील तशी. तर ट्रॅक्टरवाला काय करतो, येतो आणि पानं झिजलेले आहे ते पानं एखादं मोडलेलं आहे हा असा रोटर ते मारून जातो. तर ते त्यात आपलं फार मोठं नुकसान आहे की काम व्यवस्थित होत नाही. कंपनीचा नियम काय सांगतो, एक 3 बोट 4 बोट आपलं ब्लेड असतं. आमचं 4 बोटाच्या आसपासच ब्लेड आहे. तर त्याच्यातलं तुम्हाला सांगतो, 1-1.5 बोट किंवा 2 बोट पान झिजलं की ती पान तुम्ही बदली केलं पाहिजे असा कंपनीचा नियम आहे. पण आपण काय करतो ड्रायव्हर लोक, ते पान मोडोस्तोवर काढतच नाही. मोडोस्तोवर नाही काढलं की त्या जागेवरची जी माती आहे ते अजिबात ती ब्लेड उकरू शकत नाही आणि कामकाज आपलं म्हणावं असं होत नाही. कारण जो ट्रॅक्टरवाला आहे तो तरी तो 2,000 रुपये एकर असेल किंवा कुठं 3,000 रुपये एकर असेल. जसं सुरुवातीला तो तेवढे पैसे घेतो तसं शेवट बी तो त्याच पटीने पैसे घेणार आहे. का म्हणणार आहे का माझं ब्लेड आज मोडलेली आहे ती थोडी कमी आहे ती, कामकाज थोडं असं होईल मग थोडं 2 पैसे कमी द्या, नाही म्हणणार तो. त्यासाठी शेतकरी भावांना अगोदर आपला म्हणजे दुसरा ट्रॅक्टर कामावर आल्यानंतर कसा चालतोय, त्याची चाल काय आहे, परत त्याच्यात पहिल्यांदा रोटरची तुम्ही पाती बघून घ्या. पाती व्यवस्थितच पाहिजेत तरच कामकाज तुमचं असं होऊ शकतं. बघा आपण ब्लेड मोडलं की त्या जागेवर लगेच दुसरं ब्लेड टाकलं जातं आणि त्याशिवाय कामकाज नाही. बघा आता शेतकरी मित्र हो, तुम्ही काय करताय, ट्रॅक्टर लावायचा मेहनतीला कामावर आणि बांधाव बसायचं आणि ट्रॅक्टर आत कसं काम करतोय कसं नाही
अजिबात काय बघायचं नाही. ड्रायव्हरला काय आहे, हजेरी भरण्याची मतलब आहे. स्वतः मी चालक आणि मालक स्वतःच असल्यामुळे आज बघा शकतो आपण, आपल्या मागं शेतकरी उभा नाही काय नाही, तरी रोटरचं काम आपण खटाखटच चालू आहे. कारण स्पर्धा खूप आहे ट्रॅक्टरांमध्ये. ज्याची क्वालिटी आहे त्यालाच काम आहे. जो सशाच्या गतीने आला आणि कणाकणा काम करून गेला, ती एक कथा आहे बघा, ससा आणि कासव शर्यतीची. तो ससा जिंकूच शकत नाही, आणि जो कासवाच्या गतीने चालल तो एक दिवस शिखरच गाठणार. कारण तसंच आपल्या घेरमध्ये बी आहे ससा आणि कासव. सशाच्या गतीने जर फास्ट जाल तर आपली मेहनत महाग रोटरची काहीच होऊ शकत नाही, आणि कासवाच्या गतीने चालाल तर एकदम मेहनत एक नंबरच होणार. काडी अजिबात सगळी पूर्ण काडी वाळलेली आहे. तर शेतकरी भावांनो, तुम्ही बांधाव बसून ती मोबाईलमधल्या रील्स बघून किंवा तंबाखू मळत बसण्यापेक्षा स्वतः ट्रॅक्टर आल्यावर शेतात उतरा. शेतात कामकाज कसं चाललंय कसं नाही, ट्रॅक्टरवर थोडं ध्यान ठेवा. आणि मेन म्हणजे त्याची पाती बघा. पाती जर चांगली असतील तरच त्याचा रोटर आपल्या रानात चांगला बसणार आहे. पाती तुटलेली असतील, एका जागेवर पातं नसेल किंवा पाती पाक 2 बोटापर्यंत आलेली असतील तर आपलं कामकाज काहीच होऊ शकत नाही. आपण फुकाट पैसे देतोय, फुकाट ट्रॅक्टरवाल्यांना. तसं न करता योग्य ती काळजी घ्या. कारण माझा ट्रॅक्टर लव टापला चालतो, लव दुसरा घेर, त्यामुळे कामकाज असं होतंय. धन्यवाद.